नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, भास्कर जाधव हे का बोलतात हा मला अनेकदा प्रश्न पडतो. अनावश्यक असलेलं बडबडायचं, बकवास करायची आणि त्याचे दुष्परिणाम भोगायचे, यात या माणसाने आपल्या कर्तृत्वाची नासाडी करून घेतली आहे. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की आपल्या क्षमतेचं आणि आपल्या गुणवत्तेच्या लायकीचं काम आपल्याला पक्षात मिळत नाही, अशी तक्रार त्यांनी एका भाषणात केली होती आणि त्यावरून गदारोळ सुरू झाला होता. आणि मग त्यावर खुलासा करताना त्यांनी आणखीन काय काय गोष्टी बोलून टाकल्या की खरंच मला काम मिळालेलं नाही चांगलं. माझी जी क्षमता आहे, आता त्यांची क्षमता किती आहे आणि त्यात दिवाळखोरी किती आहे हे स्वतंत्रपणे परत परत सांगायला नको. तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधानसभेमध्ये काहीतरी धुमाकूळ झाला होता आणि भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यापर्यंत मजल मारण्याचा चमत्कार तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधवांनी केला होता. आपल्याला अपशब्द वापरले, चेंबरमध्ये अपशब्द वापरले, असली सगळी भाषा करत भास्कर जाधव यांनी आशिष शेलार यांच्या सकट 12 भाजप आमदारांना विधान भवनामध्ये येण्यासाठी सुद्धा प्रतिबंध केला होता 1 वर्षासाठी. आणि आपण किती विद्वान आहोत, आपल्याला किती काही ती संसदीय लोकशाही कळते हे दाखवणाऱ्या भास्कर जाधवना आशिष शेलार यांनी बघता बघता इतकं उल्लू बनवलं की विधानसभेच्या निलंबनाचा विषय आशिष शेलार सुप्रीम कोर्टात घेऊन गेले आणि तो मिटवण्याची संधी सुद्धा विधानसभेला मिळाली नाही. आणि विधानसभेचा अधिकार स्वतःकडे घेऊन सुप्रीम कोर्टाने त्या 12 आमदारांना परत त्यांचं सदस्यत्व बहाल केलं होतं. पण गंमत अशी असते की अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात, त्यापेक्षा ही गोष्ट वेगळी नाहीये. निवडणूक कायदा जो आहे, पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट, त्यानुसार 6 महिन्यापेक्षा अधिक काळ कुठलंही मतदारसंघाचं प्रतिनिधित्व रिक्त असू शकत नाही. आणि त्यामुळे कुठल्याही आमदाराला तुम्ही 6 महिन्यापेक्षा अधिक काळ निलंबित ठेवू शकत नाही. याच्या आधारावर आशिष शेलार यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं सदस्यत्व परत मिळवलं. पण ते सदस्यत्व परत बहाल करण्याची जी संधी विधानसभेला सुप्रीम कोर्टाने बहाल केली होती, ती संधी आशिष शेलार यांनी अतिशय चतुराईने विधानसभेच्या उपसभापती किंवा उपाध्यक्ष झिरवळ यांना घेऊ दिली नव्हती. सुप्रीम कोर्टाने त्याविषयी सुनावणी करताना सांगितलं होतं की हा अधिकार विधानसभेचा आहे, त्यामुळे याविषयी जो काही न्यायनिवाडा करायचा आहे तो विधानसभेतच केला जावा, आम्हाला त्यात हस्तक्षेप करण्याची पाळी आणू नका. कारण 6 महिन्यापेक्षा कुठचंही निवडणूक क्षेत्र हे रिक्त ठेवलं जाऊ शकत नाही. आणि तुम्ही जेव्हा 1 वर्ष किंवा 6 महिन्यापेक्षा अधिक काळ कुठच्याही आमदाराला निलंबित करता, तेव्हा त्या मतदारसंघातल्या मतदारांवर अन्याय होतो. आणि म्हणून हा विषय विधिमंडळाचे अध्यक्ष जे कोण असतील त्यांच्या समोर घेऊन जा आणि त्यांनी हा विषय निकालात काढावा. आणि त्याप्रमाणे विधानसभेत हालचाली झाल्या होत्या. पण आशिष शेलार यांनी सभापतींसमोर का सभाध्यक्षांसमोर या विषयाची बाजू मांडायला बोलवलं गेलं तर हजर राहायला नकार दिला आणि 12ही आमदार भाजपचे हजर राहायला गेले नाही. का? तर त्यांनी सांगितलं हा विषय न्यायप्रविष्ट आहे. अरे पण न्यायालयानेच सभाध्यक्षांकडे जायला सांगितलं होतं ना. आणि त्यामुळे ते झालं नाही आणि विधानसभेने निर्णय घेतला नाही, म्हणून अखेरीस
सुप्रीम कोर्टाला न्याय निवाडा करावा लागला. थोडक्यात भास्कर जाधव किंवा तत्सम अतिशहाणे असतात, त्यांच्या आगाऊपणामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करायची मोकळीक मिळाली. पण तो निकाल आल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्ट निकालच देऊ शकत नाही. त्या आमदारांना विधानसभेच्या आवारात येऊ देता कामा नये अशा भास्कर बडबड भास्कर जाधव करत होते. सुप्रीम कोर्टाचा अधिकार हा विधिमंडळाच्या आवाराच्या पलीकडे आहे. त्यामुळे विधिमंडळात जे काय होतं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही असे अकलेचे तारे त्याही काळात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भास्कर जाधव हे अकलेचे तारे तोडत होते. आणि त्यामुळे त्या आमदारांचं काही बिघडलं नाही. ते आमदार परत विधानसभेत आले आणि भास्कर जाधव तालिका अध्यक्ष शेलार किंवा त्या बाकीच्या 12 आमदारांना अडवू शकले नाही. पण आपल्याला नसलेली अक्कल दाखवण्याची जी हौस भास्कर जाधव यांना आहे ती ते दाखवत असतात आणि त्यामुळे सातत्याने तोंडघशी पडत असतात. म्हणूनच मंत्री व्हायला राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत यायचं आणि उद्धव ठाकरे यांच्याशी नसलेली निष्ठा सुद्धा अधिकाधिक सिद्ध करण्यासाठी पोरकटपणा करायचा. यातून भास्कर जाधव यांनी आपल्या राजकारणाचं फार मोठं नुकसान करून घेतलेलं आहे. आज कोकणातून उबाठाचा निवडून आलेला तो एकमेव आमदार आहे. पण तरीही पक्षामध्ये त्यांना जी प्रतिष्ठा आणि महत्व मिळालं पाहिजे ते मिळत नाही. खरं तर कोकणाचा एकमेव शिवसेनेचा नेता म्हणून आपलं क्षेत्र संपूर्ण कोकण ठरवून जर भास्कर जाधव तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा कामाला लागले तर त्यांचा अधिक कल्याण होईल. पण सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्या पंक्तीत पहिला नंबर कसा मिळवायचा आहे यासाठी धडपडणारे भास्कर जाधव जितके बोलत राहतील तितकं त्यांचं अधिकच नुकसान होईल. आणि त्यासाठी उबाठाचे अनेक त्यांचे प्रतिस्पर्धी खुश असतील. काय ते रामदास कदम खुश असतील शिवसेनेतले आणि भाजपतले नेतेही खुश असतील. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.